नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन, आदित्य ठाकरे या विषयावर मला वाटते एक दोन व्हिडिओ मी आधीच करून झालेत. मला त्या विषयात फारसा रस नाही. पण अनेकांना काय असतं, जे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा व्यक्तिगत राग धरून आहेत अशा लोकांना या विषयावर अधिक बोललं जावं, अधिक ऐकायला मिळावं असं वाटतं. खरं तर त्यासाठी आदित्य ठाकरेंना या गुंत्यामध्ये अडकवणारे अनेक व्हिडिओ येत असतात. नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या वेळोवेळच्या वक्तव्याकडे बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये आदित्य ठाकरेंना या दोन संशयास्पद मृत्यू प्रकरणात गुंतवण्याची सातत्याने प्रयत्न चाललेले दिसतात. पण मला अशा गोष्टीत रस नाही आहे. मला कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्यामुळे जिथे एखाद्या घटनाक्रमाचा गुंता असतो, गडबड वाटते, तिथे ते अधिक सुटसुटीत करून लोकांना समजावणं मला अगत्याचं वाटतं. तर यापूर्वी मी जे कदाचित व्हिडिओ 2च केलेत की 3 केलेत मला आता नेमकं आठवत नाही, पण 2 तरी केलेले आहेत हे नक्की आहे. कारण हा विषय परत एकदा ऐरणीवर येणार हे बहुधा मीच पहिल्यांदा मराठीत केलेलं होतं की सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूचं भूत परत एकदा बाटलीतून बाहेर येणार. हा व्हिडिओ मी केला होता. तेव्हा काय ते मेनस्ट्रीम मीडियापासून, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांपासून यूट्यूबवर त्याची फारशी चर्चा होत नव्हती. पण निलेश ओझा नावाचा वकील आणि रशीद खान पठाण यांनी अशी काहीतरी याचिका केल्याचं कुठेतरी वाचायला मिळालं आणि त्यामध्ये तथ्य वाटलं. म्हणूनच मी तो व्हिडिओ मला वाटते महिनाभरापूर्वी कधीतरी केलेला होता आणि त्याप्रमाणे हा विषय खरोखरच बाटलीतून भूत बाहेर यावं तसा बाहेर आलेला आहे. त्याची दुसरी गोष्ट अशी झाली की एकदा हा विषय पटलावर आला आहे आणि हायकोर्टात त्याविषयी याचिका दाखल करण्यात आली आहे, पिटिशन दाखल करण्यात आलं आहे असं जेव्हा मी म्हटलं होतं, त्यानंतर अतिशय अल्पावधीमध्ये आदित्य ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला. तेव्हा दुसरा व्हिडिओ मी केला होता. कारण आदित्य ठाकरेंनी कोर्टामध्ये या विषयावर सुनावणी होणार असेल तर ती आमच्या अप्रोक्ष होऊ नये, आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्यावर हायकोर्टाने कुठलाही निर्णय देऊ नये यासाठी एक वेगळं इंटरव्हेशन किंवा हस्तक्षेप याचिका दाखल केली आणि ती गोष्ट धक्कादायक होती. म्हणून मी तो दुसरा व्हिडिओ केला होता की एक खाजगी व्यक्तीकडून आलेली जी याचिका आहे हायकोर्टाकडे, त्याच्यावर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी हायकोर्ट दुसरी बाजू ऐकून घेत असतं. तुम्ही कॅव्हिएट दाखल करण्याची गरज नाही, हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची गरज नाही. कारण रशीद खान पठाण किंवा निलेश ओझा हे जी काय खाजगी 2 नागरिक आहेत, हे म्हणजे कुठची शासन व्यवस्था नाही किंवा ते शासकीय अधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांनी जी याचिका केली आहे त्याच्यावर हायकोर्टात कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यामध्ये ज्या ज्या नावांचा उल्लेख आलेला आहे किंवा ज्यांना आरोपी ठरवून किंवा संशयास्पद माणसं ठरवून त्यांच्या चौकशीची मागणी केलेली आहे, ती मागणी मुळात कायदेशीर आणि रास्त आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे की नाही याचा विचार हायकोर्टाला करावा लागेल. आणि त्या प्रकारे जर ती याचिका स्वीकारली गेली सुनावणीसाठी, जर कोर्टाने ती याचिका स्वीकारली तर त्यामध्ये ज्या कोणाची नावं आलेली असतील त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलंही कोर्ट त्यावर फर्दर निर्णय देऊ शकत नाही. रशीद खान पठाण किंवा निलेश ओझा यांनी स्पष्टपणे त्याच्यात मागणी अशी केली आहे की CBI किंवा इतरत्र कुठल्या तरी चौकशा चालू असताना ही याचिका सादर केली आहे आणि या दिशेने याचा तपास झाला पाहिजे आणि तसा आदेश हायकोर्टाने द्यावा, ही त्या याचिकेमधली मूळ मागणी आहे. तसं तुम्हाला माहिती आहे की यावर राज्य सरकारने SIT नेमलेली आहे. राज्य सरकारच्या कुठल्या इतर तपास यंत्रणांकडूनही त्यावर हे झालेलं आहे आणि आदित्य ठाकरेंनी त्याबद्दल आपल्याला क्लीन चिट मिळाल्याचाही दावा केलेला आहे.
असं असतानाही याचिका आली, तर त्याला इतक्या घाईगर्दीने कायदेशीर प्रतिसाद द्यायला आदित्य ठाकरे पुढे आले, हे मला खटकलेलं होतं. आणि म्हणूनच मी तो व्हिडिओ केला होता की हस्तक्षेप करण्याची तुम्हाला गरजच नव्हती, कारण तुमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोर्टाकडून कुठलाही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. कारण रशीद खान पठाण किंवा निलेश ओझा हे सरकार नाहीत. पण तरी उतावळेपणा आदित्य ठाकरेंकडून झाला आणि म्हणून मी तो व्हिडिओ केला होता. आणि गमतीशीर गोष्ट बघा मित्रांनो, की माझा तो व्हिडिओ मराठीत आहे, पण ते तुमचे त्या सगळ्या याचिकेचे जे वकील आहेत निलेश ओझा यांनी एका कोणाच्या तरी व्हिडिओमध्ये मुलाखत देताना भाऊ तोरसेकरचा उल्लेख 2दा किंवा 3दा केला की भाऊ तोरसेकर ने भी इस पर व्हिडिओ बनाया है. तर मी कुठला व्हिडिओ केला होता, तर मी जी हस्तक्षेप याचिका आदित्य ठाकरे यांनी केली त्या संदर्भाचा उहापोह माझ्या व्हिडिओत केला होता की आदित्य ठाकरेंना अशी याचिका करण्याची गरज काय होती. कारण जे काय त्यामध्ये त्या याचिकेमध्ये आरोप आहेत असं म्हटलं जातं, ते आरोप नवे नाहीत. ते आरोप जाहीररित्या नारायण राणे किंवा नितेश राणे यांच्यासकट अनेकांनी आजवर अनेक वेळा केलेला आहे. पण त्यांच्या विरोधात आपली अकारण बदनामी केल्याचा खटलासुद्धा कधी आदित्य ठाकरे यांनी भरला नाही. की ह्या 2 अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला नितेश राणे आणि नारायण राणे आरोपी ठरवतात, तर त्यातून आपली बदनामी होते असा आदित्य ठाकरेंनी आजवर कधी दावा केलेला नाही. किंवा त्याबद्दल कोर्टात जाणं सोडा, पण साधं माध्यमांसमोर पत्रकारांसमोर पत्रकार परिषदेतसुद्धा त्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी कधीही केलेला नव्हता. किंबहुना सुशांत सिंग राजपूत किंवा दिशा सालियन यांच्या प्रकरणात जितके आरोप झाले त्यावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनी थोडंफार कधीतरी आडोशाने खुलासा किंवा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण खुद्द उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी त्यावर चकार शब्दसुद्धा बोललेला नव्हता. मग आत्ता रशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका करण्याची गरज काय होती, हा माझा प्रश्न होता. आणि म्हणून मी त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की आदित्य ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, यांना नेमका सल्ला देणारे वकील कोण आहेत. कारण ज्यावेळेला मित्रांनो अशा भानगडी तुमच्या आमच्या आयुष्यात पण अशा बारीक सारीक गोष्टी कधीतरी घडतात आणि कायदेशीर कचाट्यात आपण अडकण्याची शक्यता असते, तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जवळच्या ओळखीच्या परिचयाच्या वकिलाकडे धाव घेतो. बाबा हे प्रकरण काय आहे बघा जरा, ही आमच्याकडची कागदपत्रं आहेत, ही आमची माहिती आहे आणि यामध्ये या प्रसंगाला आम्ही कायदेशीर मार्गाने कसं सामोरं जावं की ज्यामुळे आमचं कायदेशीर कुठलंही नुकसान होणार नाही, त्याचं मार्गदर्शन करा किंवा आवश्यक असेल तर त्याविषयीचा कायदेशीर प्रतिसाद किंवा कायदेशीर कारवाई सुरू करा. यासाठी आपण कुठच्या तरी जाणत्या वकिलाची मदत घेतो. आणि तोच प्रश्न मी विचारला होता की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सल्ला देणारे वकील कोण आहेत की जे त्यांना दरवेळेला चुकीचे सल्ले देतात. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारकडून प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा ते कोर्टात गेले तेव्हा तेव्हा त्यांच्या कोर्टाकडून ताशेरेच ऐकावे लागलेले आहेत. एकदाही उद्धव ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे असा एकदाही कधी हायकोर्टाकडून किंवा सुप्रीम कोर्टाकडून झालं नाही. सुनैना होले असतील किंवा तुमचे वेगवेगळे जे कोण रिपब्लिक चॅनेलचे लोक होते किंवा इतर प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून सुप्रीम कोर्टाकडून चपराक खावी लागली आहे, हायकोर्टाकडून चपराक खावी लागली आहे. आणि म्हणून मला सातत्याने पडलेला प्रश्न आहे की यांना कायदेशीर सल्ला देणारा कोण आहे की तो असा चुकीचा सल्ला देतो की कोर्टाकडून थप्पड खावीच लागते.
असो, तोच संदर्भ घेऊन आता आदित्य ठाकरे मंत्री नाहीत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत, पण तरीही त्यांनी जेव्हा हायकोर्टात अचानक या निलेश ओझा आणि यांच्या याचिकेवर धाव घेतली, तेव्हा मला खटकलं की परत एकदा मंत्री राहिलं नसतानासुद्धा चुकीचे सल्ले हे ठाकरे पितापुत्र कुठून मिळवतात, असा जो माझा प्रश्न होता, तोच नेमका संदर्भ निलेश ओझा यांनी कुठल्या यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत उच्चारलेला आहे की भाऊ तोरसेकर ने मी बोला है कि ये अच्छे सही वकील से सलाह क्यों नहीं लेते. याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेला निलेश ओझा ज्याने मुळात हायकोर्टामध्ये हे पिटिशन दाखल केलेलं आहे, तो सुद्धा माझं नाव भाऊ तोरसेकरचं नाव घेऊन सांगतो कि उन्होंने मी बोला है कि अच्छे सही वकील से सलाह क्यों नहीं लेते. याचा अर्थ तुम्हाला कळतो की आदित्य ठाकरेंनी इंटरव्हेन्शन पिटिशन किंवा हस्तक्षेप याचिका दाखल करून चूक केली आहे. हा जो माझा मुद्दा होता तो मूळचा पिटिशनरचा वकील देखील स्वीकारतो कि भाऊ तोरसेकर बिल्कुल सही बोल रहे हैं कि इन्होंने अच्छे वकील से सलाह लेनी चाहिए. कारण कुठचाही अशा फौजदारी खटल्यामधला वकील असतो, अनुभवी वकील असतो, त्याने पहिला सल्ला आदित्य ठाकरेंना असा दिला असता की कॅव्हिएट दाखल करण्याची गरज नाही आहे. रशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांची पिटिशन सुनावणीला आली तर तुमची बाजू ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय होणं शक्य नाही. त्यामुळे त्या पिटिशनमध्ये लगेच यांना अटक करा असं कोर्ट सांगणार नाही, कारण ती याचिका ही सरकारकडून आलेली नाही आणि सरकार तर परस्पर अटक करू शकतं. पण ती याचिका जर खाजगी नागरिकाची असेल तर मग तुम्ही तुमची बाजू मांडा असं हायकोर्टाकडून सांगितलं जाईल. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल त्या गौरी भिडे नावाच्या महिलेने ठाकरेंची संपत्ती इतकी कुठून आली, त्यांच्याकडे लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्या वर्तमानपत्राला आणि छापखान्याला इतकं उत्पन्न आणि नफा कुठून मिळाला, 32 कोटी वगैरे वगैरे, अशी एक याचिका केली होती. पण त्याची सुनावणी होऊ शकली नाही आणि त्या विषयातसुद्धा ठाकरे कुटुंबाला कुठलीही नोटीससुद्धा गेली नव्हती, समन्स गेलं नव्हतं. इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गौरी भिडे यांची याचिका जशी एका खाजगी नागरिकाची होती, तशीच सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणातसुद्धा कोणतरी एक तिसरा नागरिक दाद मागायला कोर्टात आलेला आहे. त्यामुळे त्यांनी ज्यांच्याकडे संशयाने बोट दाखवलेलं आहे, ज्यांच्याविषयी आरोप केलेले आहेत, त्यांच्याविषयी काहीतरी खातरजमा झाल्याशिवाय कुठलंही कोर्ट थेट तपशिलाचे किंवा अटकेचे आदेश देऊ शकत नाही. कारण इथे एक गंमत लक्षात घेतली पाहिजे की रशीद खान पठाण यांच्या त्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांना कस्टडीत घेऊन त्यांचं इंटरोगेशन म्हणजे जबानी घेतली जावी, पण ती कस्टडीत घेऊन म्हणजे ताब्यात घेऊन आदित्य ठाकरे यांची उलट तपासणी करावी, ही मागणी रशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांच्या याचिकेमध्ये आहे. तेव्हा इतक्या टोकाची मागणी जी झालेली आहे ती कोर्ट तत्काळ स्वीकारत नाही. त्यासाठी सगळ्या बाजू कोर्टाला ऐकून घ्याव्या लागतात. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर परमवीर सिंग हे महाराष्ट्र पोलिसामधलं एक उच्चपदस्थ नाव होतं. त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवून मला वाटते होमगार्ड गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी नेमण्यात आलं होतं. तरी आपल्या तक्रारी घेऊन परमवीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि सुप्रीम कोर्टाने तुमची याचिका आधी हायकोर्टात घेऊन जा म्हणून सांगितलं होतं. तेव्हा परमवीर सिंग हे ज्येष्ठ पोलीस अधिकारी असले तरीही त्यांची याचिका खाजगी स्वरूपात मांडली गेली होती आणि हायकोर्टामध्ये जेव्हा ती सुनावणीला आली तेव्हा त्यामध्ये ज्यांच्याविषयी आरोप करण्यात आले होते ते महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख असोत, महाराष्ट्र सरकार असो, त्यांनाही हायकोर्टाने
समन्स काढलं होतं, नोटीस पाठवली होती की यात तुमची बाजू मांडा. सचिन वाझे असेल, वेगवेगळे आरोप परमवीर सिंग यांनी केले होते. पण सांगायचा मुद्दा असा की ते स्वतः पोलीस अधिकारी असूनसुद्धा त्यांनी व्यक्तिगत पातळीवर केलेली जी याचिका होती ती एक नागरिकाची याचिका म्हणून ट्रीट झाली होती. मग इथे तर रशीद खान पठाण असोत किंवा निलेश ओझा असोत, हे सामान्य नागरिक आहेत आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन त्यांचं इंटरॉगेशन करण्याची मागणी केलेली आहे. तर दुसरी बाजू ऐकल्याशिवाय त्यावर कुठलाही निर्णय होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. पण एवढं सगळं झाल्यानंतर एक तर चुकीची गोष्ट काय केली तर त्यात हस्तक्षेप याचिका आदित्य ठाकरेंनी घाई गर्दीने दाखल केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात आधी जे संशयाचं गढूळ वातावरण होतं ते अधिक गडद झालेलं आहे. की त्या याचिकेमध्ये केलेले काही ना काही दावे, म्हणजे उदाहरणार्थ आदित्य ठाकरे त्यावेळेला कुठल्या भागात होते, आपले आजी म्हणजे आईचे वडील गंभीररित्या आजारी होते आणि त्यांचं निधन झालं, त्यांना आपण बघायला गेलो होतो, त्यामुळे अमुक वेळी आपण अमुक परिसरामध्ये नव्हतो, असा खुलासा आदित्य ठाकरेंनी यापूर्वी केलेला आहे. पण रशीद खान पठाणच्या त्या याचिकेमध्ये वेळेचा जो फरक पडतो आहे तो सुद्धा तपशील देण्यात आला आहे. त्याखेरीज आदित्य ठाकरे हे मंत्री असल्यामुळे आणि त्यांना एक विशिष्ट दर्जाची सुरक्षा शासनाकडून बहाल केली गेली होती. त्यामुळे त्यांच्या तेव्हाच्या सुरक्षा पथकामध्ये जे जे पोलीस अधिकारी होते किंवा पोलीस कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचे देखील फोन नंबर कुठल्या कुठल्या भागामध्ये सुशांत सिंग राजपूत किंवा दिशा सलियांच्या संशयास्पद मृत्यूच्या काळात फिरत होते याचासुद्धा तपशील काढला जावा ही मागणी त्या मूळ याचिकेमध्ये आहे. त्यामुळे त्या याचिकेतले जे असे तपशील आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे अस्वस्थ झालेत का आणि यात आपण अडकू शकतो अशा भावनेने आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका केली आहे का अशी शंका सगळ्यात पहिल्यांदा मी व्यक्त केली होती. आणि आता त्याच्या पलीकडची गोष्ट आली आहे की याचिका करून अजून सुनावणीसुद्धा ना रशीद खान पठाणची आहे ना आदित्य ठाकरेंची हस्तक्षेप याचिकेवर सुनावणी झाली आहे. पण दरम्यान या निलेश ओझा यांनी एक आणखीन गंभीर आरोप केला आहे. तो गंभीर आरोप असा आहे की आपण केलेली जी याचिका आहे तिची सुनावणी होईपर्यंत ती केस पुढे जाऊ नये, ती केस मागे घ्या, या गोष्टीच्या नादाला लागू नका, त्यातून माघार घ्या असा त्यांना कोणीतरी आग्रह धरलेला आहे. त्यासाठी 50 कोटी रुपये म्हणजे 50 खोके एकदम ओके, तेव्हा 50 खोके किंवा 50 कोटी रुपये तुम्हाला देतो, पण हा पिटिशन मागे घ्या, त्याच्या सुनावणीपर्यंत आणि पुढे खटला चालण्यापर्यंत आणि कायदेशीर कारवाई होण्यापर्यंत जाऊ नका. बदल्यात तुम्हाला आम्ही किंमत म्हणून 50 कोटी रुपये देतो अशी ऑफर आदित्य ठाकरेंकडून आली असा दावा जाहीररित्या या निलेश ओझा यांनी केलेला आहे. आणि लक्षात ठेवा ते स्वतः वकील आहेत, त्यामुळे आपण असा आरोप एका उबाठा शिवसेनेच्या आमदाराकडून आपल्याला ही ऑफर देण्यात आली असं त्यांनी म्हटलेलं आहे त्या मुलाखतीमध्ये. आता निलेश ओझा जेव्हा असा आरोप करतात तेव्हा त्यांना जर कोणी फोन केला असेल त्या फोनचं रेकॉर्डिंग त्यांनी नक्की ठेवलेलं असेल पुरावा म्हणून, आणि ती ऑफर ज्या आमदाराने दिलेली असेल तो आमदार जो उबाठाचा असेल तर इतकं चित्र स्पष्ट होतं की जणू काही उबाठा शिवसेनेतला कोणीतरी आमदार या प्रकरणात आणखीनच आदित्य ठाकरेंना गाळात घेऊन जाण्यासाठी काहीतरी चावटपणा करतोय. हा उबाठा शिवसेनेतला कोण आमदार आहे? एक तर आदित्य ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी स्वतःच असं कोणाला तरी तिराईत आला म्हणून आपल्या विश्वासू आमदाराला पुढे केलेलं असू शकतं, किंवा दुसरीकडे
उभाटा शिवसेनेतला कोणीतरी आमदार ज्याला शिंदे गटात जायचे, भाजपच्या सोबत जायचे, तर आपण कसं ठाकरे पिता पुत्रांना अधिकच गर्तेत घालून टाकलं असं सांगून छाती फुगवून भाजपकडे किंवा एकनाथ शिंदेंकडे जाण्याची इच्छा असलेला हा कोणी आमदार आहे का? का आता उद्या हे प्रकरण जेव्हा अधिक तापेल आणि खरोखरच असा आमदार समोर येईल तेव्हा बघा, मी तिकडे राहून उभाटा शिवसेनेची अधिक गोची केली, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना अधिक कोंडीत पकडून दिलं, तर मला शिंदे गटामध्ये किंवा भाजपमध्ये महत्त्वाचं स्थान द्यायला पाहिजे अशाही अपेक्षेने कोणीतरी दगाबाज आमदार हे करू शकतो. मला आत्ता असा मी आदित्य ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना सल्ला देईन की तुमच्या जवळपास वावरणारे हे घातपाती कोण आहेत, तुमचे जवळचे लाडके शत्रू कोण आहेत याचा जरा शोध घ्या. कारण निलेश ओझा यांनी सरळ सरळ एका आमदाराने आपल्याशी संपर्क साधला आणि 50 खोक्यांची ऑफर दिली असं म्हटलेलं आहे. आणि योगायोग कसा बघा की आदित्य ठाकरे हे कायम 50 खोके 50 खोके 50 खोके बोलत असतात आणि निलेश ओझा यांनी जो 50 कोटीची ऑफर म्हटले त्याचा अर्थसुद्धा 50 खोके असा होतो. आणि म्हणून मित्रांनो, हा विषय दिसतो तितका सोपा नाही. आदित्य ठाकरे यांनी यातून सावधान व्हावं. आपल्या गोटात कोण हा असा दबा धरून बसलेला आपला सगळ्यात निकटवर्ती शत्रू आहे त्याचा शोध घ्यावा अशी परत एकदा सूचना देऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.